मित्रांनो, आपल्या अभ्यासक्रमामध्ये डॉक्टर जे वाडेकर यांचं सर्जननामा हे आत्मकथन आणि या आत्मकथनामधला काही अंश याचा समावेश केलेला आहे। त्याचं कारण असं की आत्मकथन म्हणजे काय, आत्मकथनाची वैशिष्ट्ये, आत्मकथनाचं वेगळेपण काय आहे हे याची आपल्याला ओळख व्हावी, त्याचा परिचय व्हावा या हेतूनं विद्यापीठानं हा अभ्यास घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे। हे एक आत्मकथन आहे, त्यामुळं आत्मकथन म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे। त्यामुळं या तासामध्ये आपण आत्मकथन म्हणजे काय, आत्मकथनाचे वेगळेपण काय आहे आणि लेखकाचा परिचय या तासामध्ये आपण पाहूया। मित्रांनो, मराठी वाङ्मयाचे अनेक प्रकार आहेत। कविता, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथन, प्रवास वर्णन, निबंध लेखन हे सर्व मराठी वाङ्मयाचे प्रकार आहेत। आणि या प्रकारापैकी एक प्रकार आहे आत्मकथन। आत्मकथन म्हणजे काय याचा जर विचार केला तर आपल्याला अगोदर चरित्र म्हणजे काय आणि आत्मचरित्र म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल। चरित्र आपण कशाला म्हणतो, एखाद्याची जीवनकथा दुसऱ्यानं लिहिली तर त्याला आपण चरित्र असं म्हणतो। चरित्र म्हणजे काय, एखाद्याची जीवनकथा दुसऱ्यानं लिहिली तर त्याला आपण चरित्र असं म्हणतो। महात्मा गांधींचं चरित्र आहे, शिवाजी महाराजांचं चरित्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र लिहिलेलं आहे। आत्मचरित्र म्हणजे काय, स्वतःच्या आयुष्याविषयी स्वतःच लिहिणं किंवा स्वतःच्या आयुष्याविषयी स्वतः लिहिलेलं चरित्र त्याला आपण आत्मचरित्र असं म्हणतो। मग आत्मकथन म्हणजे काय, आत्मकथन म्हणजे आता आत्मचरित्र म्हणजे काय हे तुम्हाला समजलं का, हे जर तुम्हाला समजलं असेल तर आपल्याला आत्मकथन समजून घेता येईल। आत्मकथन म्हणजे काय, आत्मकथन म्हणजे यामध्येही स्वतःच्या आयुष्याविषयी स्वतः लिहिलेलं चरित्र असतं, पण आत्मचरित्रामध्ये संपूर्ण जीवनाचा वेध घेतलेला असतो, पण आत्मकथनामध्ये बालपण, त्याची जडणघडण, त्याचं शिक्षण आणि जीवनाला स्थिर रूप मिळालं तिथपर्यंतचाच कालखंड असतो। आलं का लक्षात? उदाहरणामध्ये शिक्षण, बालपण कसं झालं, जडणघडण कशी झाली, शिक्षण कुठं झालं, कसं झालं शिक्षण, आणि नोकरी मिळाली, नोकरी मिळाल्याच्या नंतर काय झालं हे आत्मकथनामध्ये नसतं। जीवनाला स्थिर रूप मिळालं, नोकरी मिळाली, इथून पुढे काय झालं हे आत्मकथनामध्ये नसतं। केवळ बालपणापासून ते जीवनाला स्थिर रूप मिळेपर्यंतचाच कालखंड हा आत्मकथनामध्ये असतो। आणि आत्मचरित्रामध्ये संपूर्ण जीवनाचा वेध घेतलेला असतो ना। आत्मचरित्र हे शेवटच्या काळामध्ये लिहिलेलं असतं। आत्मकथन हे आपण कधीही लिहू शकतो, ज्यावेळेस आपल्याला स्थिर रूप येतं त्यावेळेसही किंवा उतार वयामध्ये आत्मकथनं लिहिलेले आहेत। मराठी साहित्याचा आपण ज्यावेळेस विचार करतो, मराठी साहित्यामध्ये दलित आत्मकथनं प्रचंड लिहिलेली आहेत। 1960 नंतर दलित आत्मकथनं मराठी साहित्यामध्ये लिहिलेली आहेत आणि संपूर्ण आपल्या देशामध्ये मराठीमध्ये पहिले दलित आत्मकथनं लिहिलेली आहेत। 1960 नंतर दलित आत्मकथनं लिहायला सुरुवात झालेली होती आणि हे जे आत्मकथनं लिहिलेले आहेत याचा जर आपण विचार केला तर यानंतर 1960 नंतर मराठीमध्ये दलित आत्मकथनं लिहिली, पण हिंदीमध्ये किंवा दुसऱ्या भाषेमध्ये 1980 1990च्या नंतर लिहिल्या गेलेली आहेत आत्मकथनं। त्याचं कारण काय आहे, त्याचं कारण असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेमधून हे दलित आत्मकथनं लिहिलेले होते आणि ही जी प्रेरणा आहे ही प्रेरणा इतरांना मिळाली नाही, इतर राज्यामध्ये मिळाली नाही। त्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये दलित आत्मकथनं किंवा आत्मकथन हा प्रकार आपल्या मराठी भाषेमध्ये प्रथम लिहिल्या गेलेला आहे। आणि मराठी आत्मकथनाचा जर आपण विचार केला तर शंकरराव खरात यांनी तराळ अंतराळ लिहिलेलं आहे, लक्ष्मण माने आहेत त्यांनी उपरा लिहिलेला आहे, प्र. सोन कांबळे आहेत त्यांनी दलित आत्मकथन त्यांनी लिहिलेलं आहे। असे अनेक दलित आत्मकथनं मराठीमध्ये लिहिलेले आहेत आणि यांची प्रेरणा हे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेमधून हे सर्व दलित आत्मकथनं मराठीमध्ये लिहिलेली आहेत, जी प्रेरणा आपल्या संपूर्ण भारतामध्ये इतर
भाषेमध्ये ही प्रेरणा मिळाली नाही, म्हणून इतर भाषेमध्ये 1980-1990च्या नंतर आत्मकथन लिहायला सुरुवात झालेली होती. मराठीमध्ये जे दलित आत्मकथनं लिहिली, जे आत्मकथनं लिहिलेले आहेत त्यापैकी एक महत्त्वाचं असं आत्मकथन आहे, ते म्हणजे सर्जननामा. आणि या सर्जननामा या आत्मकथनामधला एक भाग, एक अंश आहे चक्र गाडीचे आणि नशिबाचे. तर हा विभाग आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि हे आत्मकथन आहे जी वाडेकर यांचं. आता आत्मकथन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात जर आलेलं असेल तर आपण जी वाडेकर यांचा परिचय आपण पाहूया. त्यांचं पूर्ण नाव आहे जनार्दन गणपतराव वाडेकर. त्यांचा जन्म झालेला आहे 1932ला आणि त्यांचा मृत्यू 2012मध्ये झाला. मराठवाड्यामधले जे पहिले शल्य चिकित्सक आहेत त्यामध्ये यांचं नाव घ्यावं लागतं. शल्य चिकित्सक म्हणजे काय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सर्जन असं म्हणतो. तर मराठवाड्यामधले जे पहिल्या पिढीचे जे शल्य चिकित्सक आहेत, जे सर्जन आहेत, त्यांच्यामध्ये या जे वाडेकर यांचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. नांदेडला आजही त्यांचं वाडेकर भव्य असं वाडेकर हॉस्पिटल, आजही त्याचं भव्य अशी इमारत आजही नांदेडमध्ये आहे. मराठवाडा, विदर्भ आणि तेलंगणा जो भाग आहे, या तेलंगणामध्ये, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये त्यांनी हे आरोग्यविषयक अनेक शिबिरं घेतलेले आहेत आणि लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. या परिसरामधील मराठवाडा, विदर्भ आणि तेलंगणा या परिसरामधील लोकांची वैद्यकीय सेवा वाडेकर यांनी केलेली आहे. एवढंच नाही तर ज्या मराठवाड्यामध्ये ज्या चळवळी झाल्या, लोकांमध्ये परिवर्तन व्हावं, समाजामध्ये परिवर्तन व्हावं, सुधारणाविषयक ज्या चळवळी झाल्या, या चळवळीमध्येही वाडेकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. त्या चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. मराठवाडा मित्रमंडळ पुणे या संस्थेचे ते संस्थापक आहेत. नांदेड येथे मराठवाडा शिक्षण संस्थेची त्यांनी उभारणी केलेली आहे आणि सर्जननामा हे त्यांनी आत्मकथन लिहिलेलं आहे. या आत्मकथनामधून आपल्याला जे वैद्यकीय जो व्यवसाय आहे, या वैद्यकीय व्यवसायांचे आणि आरोग्यविषयक ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्याचा आलेख या आत्मकथनामधून आलेला आहे. कोणतंही मित्रांनो, आपण कोणतंही आत्मकथन घेतलं किंवा आत्मचरित्र घेतलं तर तो एक ऐतिहासिक असा दस्तावेजच असतो आणि त्यामधून आपल्याला तो जो काळ आहे, तो काळ आपल्याला, त्या काळामधल्या ज्या घडामोडी आहेत त्या आपल्याला समजून घेता येतात. आता हे जे आत्मकथन आहे ते वैद्यकीय व्यवसायाच्या संदर्भामध्ये आहे. माझे एक मित्र आहेत बडगुजर सर, ते तर या विषयावर वैद्यकीय क्षेत्रामधले जे डॉक्टर आहेत, ज्यांनी आत्मकथनं लिहिली आहेत, आपल्या मराठवाड्यामधले जे विशेष करून जे लेखक आहेत, ज्यांनी आत्मकथनं लिहिली, डॉक्टर आहेत, अशा डॉक्टरांच्या आत्मकथनावर ते PhD पण करत आहेत. हा PhDचा पण विषय होऊ शकतो. कारण वैद्यकीय व्यवसाय जो आहे याचा अभ्यास मराठी साहित्यामध्ये फारसा झालेला नाही आहे. तर या वैद्यकीय व्यवसायांचं आणि आरोग्यविषयक या ज्या घडामोडी आहेत, या घडामोडींचा हा सर्जननामा म्हणजे काय आहे, तो एक काय आहे, तो आलेखच आहे, तो ऐतिहासिक दस्तावेजच असतो. आणि सर्जन म्हणजेच काय, त्याला इंग्लिशमध्ये सर्जन आहे, मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो तर त्याला आपण शल्य चिकित्सक असं म्हणतो. आणि सृजन, मराठीमध्ये सृजन म्हणलं की आपण नवनिर्मिती, तर हे एक नवनिर्मितीचं पण एक असं वेगळी अशी मांडणी त्यांनी या पुस्तकामध्ये, या आत्मकथनामध्ये त्यांनी केलेली आहे. आणि या सर्जननामा या आत्मकथनामधून त्यांनी डॉक्टर आणि पेशंट, डॉक्टर आणि रुग्ण यांचे कसे संबंध असतात त्यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. आणि हे फार महत्त्वाचं असं पुस्तक किंवा आत्मकथन आहे. आणि यामधून आपल्याला डॉक्टर आणि रुग्ण यांच्या संबंध यावर याविषयीची आपल्याला बरीच माहिती, नवीन माहिती आपल्या लक्षात येते. जुन्या पिढीमधली जे डॉक्टर मंडळी आहेत, या डॉक्टर मंडळींची आणि आजच्या काळामधली जी डॉक्टर मंडळी आहेत, या डॉक्टरांचा आपल्याला ताळमेळ लागतो का, याचा पण आपल्याला विचार करायला लावणारं असं हे एक सर्जननामा आहे.
आणि जुन्या पिढीमधले डॉक्टर मंडळींचा जर विचार केला, या आत्मकथनाचा जर आपण विचार केला, तर त्यांच्या कर्तव्याविषयी खूप निष्ठा असलेली आपल्याला दिसून येते. आपण या आत्मकथनाचाही ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस तुमच्या लक्षात त्या गोष्टी येतील, ज्या घटना आलेल्या, जे प्रसंग आले त्यावरून तुमच्या लक्षात येईल की त्यांची या डॉक्टरी पेशाविषयी, या व्यवसायाविषयी, त्यांच्या कर्तव्याविषयी किती त्यांना निष्ठा वाटते. तर तेही आपल्याला त्यावरही प्रकाश या आत्मकथनामधून पडतो. आणखी एक विशेष आहे या आत्मकथनांचं, हे आत्मकथन शब्दांकन, या आत्मकथनाचं शब्दांकन केलेलं आहे डॉक्टर तेजस्विनी वाडेकर यांनी, आणि त्या देखील प्रसिद्ध अशा स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे जे सहकारी व सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते आहेत बाबूराव यादव यांची ती नात आहे. त्यांचे याशिवाय 2 पुस्तकं प्रसिद्ध झालेले आहेत. एक आहे स्त्रीधन आणि दुसरं आहे डॉक्टर अँड हर हाऊस. हे त्यांचे 2 पुस्तकं प्रकाशित झालेत. अशा डॉक्टर तेजस्विनी वाडेकर यांनी सर्जननामा याचं शब्दांकन केलं. आणि हे आत्मकथन कोणाचं आहे, तर जनार्दन गणपतराव वाडेकर यांचं हे आत्मकथन आहे. या आत्मकथनामधून डॉक्टर आणि रुग्ण यांचे जे संबंध आहेत, यांच्या संबंधावर प्रकाश टाकणारं हे आत्मकथन आहे. खूप सुंदर असं आत्मकथन आहे. तर तुमच्या लक्षात आत्मकथन म्हणजे काय आणि लेखकाचा परिचय तुमच्या लक्षात जर आलेला असेल, तर आपण यानंतरच्या तासामध्ये या आत्मकथनांचं आपण विवेचन